100हून अधिक पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी राज्यामधल्या ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेच्या संदर्भात गंभीर अशी चिंता व्यक्त केली। पेरे पाटील हे पाटोद्याचे माजी सरपंच आहेत। आदर्श सरपंच असा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये ग्रामपंचायतीला 100 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले होते। या परिस्थितीमुळे सुमारे 50,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या 5 वर्षांपासून वेतन मिळालेलं नाही। परिणामी अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावरती आर्थिक संकट आणि उपासमारीची वेळ आली आहे। राज्यामध्ये सरपंचाच्या 6 संघटना आहेत। या प्रश्नावरती कुणीही ठामपणे बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। कोणी याच्या संदर्भात बोललं तर जुने गुन्हे काढून आत टाकलं जातं असा आरोपही भास्कर पेरे पाटील यांनी केला। प्रश्न निवडणुकीच्या किंवा सरपंचाच्या पदावर बसायचा हा नाही आहे, पण त्याच्यामुळे कारभार ठप्प झाला। जवळजवळ 50,000 कर्मचाऱ्याचे पगार नाही आणि विशेष म्हणजे प्रशासक बी नाही। कदाचित प्रशासक असतं तर थोडंफार धकलं असतं, म्हणून हे 100% चुकीचे आहे असं मला वाटतं। शासनाने लवकरात लवकर ताबडतोब निवडणूक आयोगाने डिक्लेअर करायला पाहिजे। हे मी एकटाच महाराष्ट्रात खूप दिवसाचं बोलू राहिलो, पण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। या निमित्तानं तो पोहोचेन अशी मी आशा करतोय। आता 14,000 गावात सरपंच नाही, प्रशासक नाही म्हणल्यावर तो कारभार चालायचा कसा? दरम्यान माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या दाव्यामध्ये तथ्य असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलून आम्ही मार्ग काढू असाही दावा त्यांनी केलाय। लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढू आणि कशा पद्धतीने आपल्याला विकास कामं ग्रामपंचायतीची पुढे घेऊन जाता येतील या संदर्भात चर्चा करू। आणि खास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भूमिका हीच आहे की लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात आणि यातून सगळे प्रश्न निकाली निघतील। 50,000 कर्मचाऱ्यांचे पगार थांबायचं काहीच कारण नाही, कारण कोर्टानं जो विषय सांगितलेला आहे तो पगाराचे पैसे, बाकीचे लाईट बिलाचे पैसे आणि बाकीच्या आवश्यक गोष्टी आहेत याच्या संदर्भातले अधिकार प्रशासकाला दिलेले आहेत। त्यामुळं नेमकं याच्यामध्ये काय अडचण आहे हे समजून घेऊन तेव्हा आम्ही नक्की मार्ग काढू।